नमस्कार. मी गीतांजली लंगोटे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करीत आहे. मी आज विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलमध्ये ऐकणाऱ्या सर्व मुलांना मी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे म्हणजे समज. आता या गोष्टीवरनं कोणाला कशा पद्धतीचं समज असतं, म्हणजे तो कसं काम करत असतो त्यानुसार त्या व्यक्तीला समज असतं. आता मी सांगते तुम्हाला. सुरुवात समजत आहे गाढव राखा. तो गाढव राखा काय करत असतो, धोबीकडे दररोज कपडे नेत असतो. तिकडे धोबी घाट असते, तिकडे गाढवावर कपडे ठेवून नेत असतो गाढव राखा. आणि मग नेत असताना काय होतं माहिती आहे का मुलांना? तर तिथे त्याला जाता जाता तो व्यवस्थित काम करत असतो प्रामाणिकपणे. मग जे बाप्पा त्याला एक छान चमकणारा दगड देतो आणि चमकणाऱ्या दगडाला बघून त्याला खूप आनंद वाटतं. गाढवराखा म्हणतो, वाव, आज देवाने तर मला छानच गिफ्ट दिलं. आज मी खूप छान भरपूर काम केलं म्हणून गिफ्ट दिलं असेल असं त्याला वाटतं. आणि तो चमकणारा दगड कोणाचा आहे का बघतो. आजूबाजूला कोणच नसतात आणि जय बाप्पानी मलाच दिलं असं समजून तो घेतो आणि गाढवाच्या गळ्यात एक गळ्यातलं म्हणून घालतो आणि तो नेहमी दररोज परत आपलं काम चालू ठेवतो. त्याची समज तितकी असते तितकंच त्याला तितकंच तो काम करतो. त्याला काय वाटतं, ते चमकणारं दगड आहे छान छान. आणि पहिल्या व्यक्तीचं समज त्याच्या पद्धतीचं समजलं तुम्हाला आता. म्हणजे त्याचं काम काय असतं, फक्त धुणं कपडे धुणं म्हणजे कपडे धुणं. धोबी घाटला जाऊन कपडे धुणे, परत धुतलेले वाळलेले कपडे गाढवावर ठेवणे आणि लोकांना सुपूर्द करणे, इतकंच त्याचं काम असतं. मोठमोठ्या गोष्टीचं त्याला ज्ञान नसतं. त्याचं समजलं. आणि मग काय होतं ना, एक दिवशी गाढवराखा नेहमीप्रमाणे त्या रस्त्याने जात असताना एका दुकानदाराला ते चमकणारं गाढवाकडचं गळ्यातलं दिसतो आणि तो म्हणतो, वाव, किती छान आहे हे. आणि तो घेतो. आता त्या दुकानदाराचा समज बघा. तो घेतो आणि म्हणतो, तू कितीला देणार आहे दगड? मला विकत घ्यायचंय. तू गाढवाला घातलेलं ते चमकणारं दगड मला खूप आवडलं. आता गाढवराखा म्हणतो, पैसे मिळणार असेल, मला तर रस्त्यात सापडेल दगड आहे. पैसे मिळणार असेल, कोणाला हवं नको आहे? पैसे कोणाला नको आहे? सगळ्यांनाच हवं आहे. तर तो काय करतो, 50 रुपये द्या म्हणतो. त्या दगडाचे 50 रुपये घेतो दुकानदाराकडून आणि तिकडून तो परत धोबीघाटला जातो. अशा पद्धतीने दुकानदार पण त्याच्या समजने तो पण काय समजतो, त्याला समज काय होतं, त्याला पण हे चमकणारं दगड आहे. ते गाढवराखाप्रमाणेच त्या दुकानदाराची पण समज तशीच असते. तो काय समजतो, हा दगड चमकणारा आहे, खूप छान दिसतो म्हणून तराजूपाशी लावतो आणि दुकानदाराला ते चमकणारा दगड खूप आवडू लागतो. आणि जाता जाता एके दिवशी त्या दुकानापासून सोनार जात असतो आणि त्या दुकानातून त्याला वस्तू घ्यायचं असतं. सोनार एक वस्तू घेत असताना आता त्याची समज काय असणार, तो आहे सोनार. त्याला वस्तूंची सोन्याची पारख ही असणार, कारण तो आहे सोनार. आणि त्याला दिसतो ते चमकणारं दगड. दिसल्या लगेच्या लगे तो म्हणतो, मला हा दगड हवा आहे चमकणारा. तुला कुठे भेटलं? तर तो सांगतो, अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आणि त्याचं किंमत मी 50 रुपये दिलेलं आहे. तर मी तुम्हाला देणार विकत, पण मला 100 रुपये हवा आहे. तो सोनार कंजूस असतो. कशा पद्धतीने आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे, किती कंजूसपणा केलं पाहिजे, हे गोष्ट त्या सोनाराला
कळत नाही. त्याच्यात त्याचीही समज चुकते आणि तो म्हणतो मला 80 रुपये द्या. 20 रुपयेसाठी तो इतकं मौल्यवान दगड तिथेच ठेवतो. उद्या आल्यावर हा 20 रुपये नक्कीच मला कमी करेल असं समज त्याचं बनतं. आणि ह्याच्यावरनं कंजूस मारोडीपणा किती करावं हे त्याला दुसऱ्या दिवशी कळतं. कारण परत त्याच रस्त्याने दुसरा सोनार जात असतो आणि तोही वस्तू घ्यायला चालला असतो त्या दुकानातून. आणि मग तो म्हणतो हा चमकणारा दगड मला हवाय. तर तो ठीक आहे म्हणतो, घ्या 100 रुपये द्या आणि घ्या. दुकानदार 100 रुपये घेतो आणि खुश होतो. दुसऱ्या दिवशी सोनार, जो कंजूस सोनार असतो तो आला आणि तो म्हणतो इथे तू लटकवलेला दगड, चमकणारा दगड कुठं गेलं? मला तो हवा आहे. काल एक तुझ्यासारखा सोनार व्यक्ती आलता आणि तो 100 रुपयाला घेतला आणि मला ज्या किमतीने हवं होतं त्याच किमतीने तो सोनार घेतला आणि तो निघून गेला. तर तो म्हणतो अरे एडा, ते चमकणारा दगड नसून तो मौल्यवान हिरा होता. त्याची किंमत खूपच जास्त आहे. तू इतका वेडा कसं का असू शकतोस? तुला दगड आणि हिरा सोनं याच्यातली काही पारख नाही का? तुला काही समजत नाही का तुला? तर घालून पाडून तो सोनार बोलू लागतो दुकानदाराला आणि रागराग करू लागतो. कोणी कोणाचं ऐकत नसतात. कारण कोण कोणाचं ऐकून का घेतात? का घेणार? तोच दुकानदार म्हणतो थांबा, तुम्ही मला का बोलता? आणि तुम्ही म्हणत आहे मला बुद्धी नाही आहे, मला समज नाही आहे. आणि तो मौल्यवान हिरा होता. बरं बाबा, मला माहिती नव्हतं, मला तेवढी समज नव्हती. मला वस्तूंची पारख करण्यास जरा समजलं नाही मला. पण तुम्हाला समज होती ना, तो मौल्यवान हिरा आहे, भरपूर किमतीचा आहे. मग तुम्ही का बरं नाही घेतला? म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा कमी समजाचे आहात. तर त्याच्या सोनाराच्या डोक्यात प्रकाश पडतं आणि म्हणतो हो की, मी 80 रुपयेसाठी इतकं महागाची वस्तू, लाखो करोडोमध्ये ज्याची किंमत असते, तर मी इतकं मौल्यवान वस्तू 20 रुपयेसाठी सोडलो. आणि मग त्याला पश्चाताप होतं. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीवरून आपल्याला समज नसेल, समज मिळाल्यावर आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढंच मिळणार. समज असो किंवा नसो, नशिबात, कोणाच्या नशिबात आहे श्रीमंत गरीब व्हायचं त्यांनाच मिळणार. पण आपण आपले कष्ट करत राहायचं. गरीब जन्मलो म्हणून गरीबच मरायचं नाही. एक दिवस हेही दिवस जातील या आशेवर देवाची श्रद्धा करत राहायची. मुलांनो, आवडली का गोष्ट? आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि दुसऱ्यांना शेअर करा. तिकडे सबस्क्राईब म्हणून लिहिलं आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा. म्हणजे तुम्हाला गोष्टी, कविता काय असेल तुमच्यापर्यंत मी पोचवत जाईन. बाय मुलांनो. प्लीज रिक्वेस्ट, कमेंटमध्ये तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल बोध आवडलेला आहे, आणखीन कोणत्या गोष्टीचं तुम्हाला कोल्ह्याचं सस्याचं हवं आहे ते कमेंटमध्ये लिहा. किंवा ज्या देवाचं नाव आवडतं ते नाव लिहा. बाय. आनंदी राहा, अभ्यास करा.